नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे की वर्कआउट केल्यानंतर किंवा कोणत्याही प्रकारची रनिंग केल्यानंतर गरम पाण्याने आंघोळ केली पाहिजे की गार पाण्याने आंघोळ केली पाहिजे याबद्दल आज सविस्तर आपण माहिती घेणार आहोत। चला तर मग आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। व्हिडिओ सुरू करायच्या आधी जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे कसं आम्ही टाकलेले नवीन व्हिडिओ तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येत राहतील। चला तर मग आपण या व्हिडिओला सुरुवात करू। खूप वेळेस काय होतं की ज्यावेळेस आपण वर्कआउट करतो किंवा कोणत्या प्रकारची रनिंग करतो, हार्ड रनिंग होते, बॉडी स्ट्रेच होते पूर्ण, आणि त्याच्यात काही जण काय म्हणतात की आम्ही रनिंग करत नाही, आपण आम्ही इंडोर जिम वगैरे करतो। त्या जिममध्ये सुद्धा गेल्यावरती तुम्ही खूप सारे मेहनत घेता, डंबल्स करा किंवा काय करा, अशा वेळेस तुम्ही काय कराल? गरम पाण्याने आंघोळ कराल की गार पाण्याने? खूप जणांना असं वाटतं की गरम पाण्याने आंघोळ केली की खूप बॉडी रिलॅक्स होते, काय होते। तर माझं असं म्हणणं असं आहे की तुम्ही असं जास्त कन्फ्युजन होऊ देऊ नका की गरम पाण्याने आंघोळ करायची की गार पाण्याने आंघोळ करायची। गरम पाण्याने आंघोळ केली की बॉडी पूर्ण रिलॅक्स होते, तसं काही नाही आहे की किंवा काही जणांना असं वाटतं की जर मी गार पाण्याने आंघोळ केली तर मला असं पूर्ण असं भारी फील होतं, असं काही तुम्हाला सांगायचं असं असं काही जणांना असं वाटत असतं। तर मला असं म्हणायचं आहे की जेव्हा तुम्ही वर्कआउट करता त्यावेळेस तुमची बॉडी पूर्ण स्ट्रेच होते, मग तुम्ही पूर्ण बॉडीला स्ट्रेच देता किंवा मसलला तुम्ही पूर्ण ताणता, त्यावेळेस तुम्हाला कसं तुमची बॉडी रिलीज होणं खूप गरजेचं आहे। त्यावेळेस मात्र तुम्ही कोणत्याही प्रकारचा ह्याच्याने आंघोळ करा, गरम पाण्याने आंघोळ करा किंवा गार पाण्याने आंघोळ करा। कारण कसं आहे मित्रांनो, गरम पाणी करण्याचे फायदे वेगळे आहेत आणि गार पाण्याने आंघोळ करायचे फायदे वेगळे आहेत। की ज्यावेळेस गरम पाण्याने आंघोळ करतो आपण त्यावेळेस बॉडी रिलॅक्स होते, पूर्ण बॉडी मसल्स रिड्यूस होतात, बॉडी एकदम असे आपले फ्रेश असल्यासारखे वाटते। पण काही जणांचं शरीर कसं असतं की खूप फिट असतं, काही जणांचं म्हणजे ह्याच्यामध्ये कोल्ड असतं, काय प्रत्येक शरीरावरती असतं। वरील मी एक चार्ट दिलाय बघा, त्या चार्टमध्ये बघा तुम्हाला लगेच कळेल की हॉट वॉटर किंवा कोल्ड वॉटर या दोन्हीमध्ये काही जास्त काय सिमिलरिटीज आहे सगळ्यामध्ये, पण जास्त असं काही वेगळं काही नाहीये। पण माझ्यानुसार, माहितीनुसार किंवा मी अनुभवानुसार मला तर असं वाटतं तुम्ही जेव्हा वर्कआउट करता ते वर्कआउट केल्यानंतर गार पाण्याने आंघोळ करावी। गार पाण्याने आंघोळ करावी का? कारण की काय होतं की गार पाण्याने आंघोळ केल्याचं काय होतं की पूर्ण ज्या आपली बॉडी आपल्या पूर्ण बॉडीवरती सेल्स असतात, म्हणजे आपल्या बॉडीवरती छिद्र असतात छोटे छोटे, त्यातून आपला घाम निघत असतो, तर ते छिद्र आहे ते पूर्णतः असं रिलीज होतात आणि ते आपली बॉडी पूर्ण फ्रेश होते। वर्कआउट केलं तर आपण स्ट्रेच पूर्ण घेतो, त्यावेळेस कधी कधी गरम पाणी आंघोळ केली तरी काही प्रॉब्लेम नाही। तसं पाहायला गेलं तर गरम पाण्याचाही तेवढे फायदे आहेत आणि गार पाण्याचे पण तेवढे फायदे आहेत। तोटे बघायला गेलं तर गरम पाण्याचे तोटे असे आहेत की ज्यावेळेस आपण गरम पाण्याने जास्त वेळेस आंघोळ करतो त्यावेळेस काय होतं, मात्र आपल्या केस गळतीचा किंवा कोंड्याचा प्रॉब्लेम निर्माण होतो। ह्याच्या व्यतिरिक्त आपल्या गरम पाण्याने एवढं काय होत नाही, पण काय होतं जास्त प्रमाणात जर गरम पाणी जर आपण केलं तर आपल्या हाडांना त्रास होऊ शकतो, आपल्या शरीराच्या स्किनला पण त्रास होऊ शकतो। पण जर उलट आपण जर गार पाण्याने आंघोळ केली तर मात्र आपले हाडं एकदम बळकट होऊ शकतात आणि आपल्या स्किनचा प्रॉब्लेम जो म्हणतो तसला काही होणार नाहीये। तर माझ्यामध्ये जर विचारलं तर तुम्ही नक्कीच गार पाण्याने आंघोळ करावी, म्हणजे कसं माहिती आहे का की आपलं एकदम फ्रेश वाटतं। कारण की आंघोळ केल्यानंतर पहिले जे 10 ते 15 मिनटं असे असतात की आपल्याला असं वाटतं की पूर्ण फ्रेश झालो आहे आपण, आतून आणि बाहेरून सुद्धा। तरी आंघोळ करताना मला तर असं वाटतं किंवा कोणत्याही प्रकारचं वर्कआउट झाल्यावरती तुम्ही एक गार पाण्यानेच आंघोळ करावी, जेणेकरून तुम्हाला फायदे होईल। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा। धन्यवाद।